अंतिम मतदार यादी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। अंतिम मतदार यादीत एकूण 37,63,779 मतदार आहेत। 6 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान एकूण 75,824 मतदारांची वाढ झालेली आहे। अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळवले आहे। 6 ऑगस्ट 2024च्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 36,92,409 इतकी संख्या असून यामध्ये पुरुष 19,08,146, महिला 17,83,966 तर इतर 297 मतदारांचा समावेश होता। 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 37,63,789 इतकी मतदार संख्या असून यामध्ये 19,35,979 पुरुष तर 18,27,508 महिला व इतर 302 मतदारांचा समावेश आहे। सोलापूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी अंतिम तयार झाली असून विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र संख्या निहाय आकडेवारी 244 करमाळा एकूण 3,24,035 पुरुष 1,69,390 महिला 1,54,633 अन्य 12 तर 4,737 मतदारांची वाढ 347 मतदान केंद्रे 245 माढा एकूण 3,44,547 पुरुष 1,80,547 महिला 1,63,997 अन्य 3 तर मतदारसंख्येत झालेली वाढ 5,339 मतदान केंद्र संख्या 355 246 बार्शी एकूण 3,27,657 पुरुष 1,69,100 महिला 1,58,516 अन्य 41 तर वाढ 4,719 मतदान केंद्रांची संख्या 333 247 मोहोळ 3,25,999 इतकी मतदार संख्या मतदान केंद्रांची संख्या 336 पुरुष मतदार 1,70,840 महिला 1,55,151 अन्य 8 तर मतदारांची झालेली वाढ 4,762 248 सोलापूर शहर उत्तर 3,22,668 मतदान केंद्रांची संख्या 289 पुरुष मतदार 1,60,198 महिला 1,62,425 तर अन्य 45 वाढ झालेल्या मतदारांची संख्या 8,199 249 सोलापूर शहर मध्ये 3,39,608 एकूण मतदार संख्या मतदान केंद्रांची संख्या 304 पुरुष मतदार 1,67,662 महिला 1,71,894 अन्य 52 वाढ झालेल्या मतदारांची संख्या 9,947 250 अक्कलकोट 3,74,536 एकूण मतदान केंद्रांची संख्या 390 पुरुष मतदार 1,92,819 महिला 1,81,676 अन्य 41 मतदार वाढ 10,171 251 सोलापूर दक्षिण 3,72,553 मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 362 पुरुष मतदार 1,91,610 महिला मतदार 1,80,905 अन्य 38 मतदार संख्येत झालेली वाढ 10,566 253 सांगोला 3,22,240 एकूण मतदार संख्या पुरुष मतदार 1,67,776 महिला 1,54,458 अन्य 5 मतदार वाढ 6,619 254 माळशिरस 3,44,221 मतदार संख्या असून मतदान केंद्रांची संख्या 345 पुरुष मतदार 1,78,147 महिला 1,66,043 अन्य 31 तर मतदार संख्येत झालेली वाढ 4,891 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 3,617 मतदार केंद्रे होती। यात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून 124 मतदान केंद्रांची नव्याने वाढ करण्यात आली आहे। एकूण 3,723 मतदान केंद्रांपैकी शहरी 1,177 आणि ग्रामीण भागामध्ये 2,546 मतदान केंद्रांचा समावेश आहे। तरी नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी। ज्या नागरिकांची अजूनही मतदार यादीत नावे नसतील त्यांनी निरंतर प्रक्रियेमध्ये नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून मतदार यादीत नाव नोंदणी करावी। मतदार यादी संदर्भात काही माहिती आवश्यक असलेल्या अथवा काही दुरुस्ती असल्यास संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।